सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः आहे 32। त्यामुळे फी आकारणी, पदभरती व अभ्यासक्रम निश्चिती करताना व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला जाईल। 65,000 शाळांच्या हजारो एकर जमिनी खासगी नियंत्रणात व संचालनात जाईल। ते या जमिनीचा त्यांच्या मर्जीनं वापर करतील। हजारो एकरची सार्वजनिक संपत्ती खासगी घशात घातल्या जाईल। कोणतीही खासगी तत्व सार्वजनिक तत्वांच्या विरोधी असते। राष्ट्रवादाची वतवाना करणारे देशहिताची गळा आवळून श्रमिकांना शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकत आहेत। डब्ल्यू लेविसनी मांडलेल्या अर्थशास्त्राप्रमाणे भारतात 2 अर्थव्यवस्थांची अंमलबजावणी एकाच वेळी केल्या जात आहे। सत्ताधारी वर्गासाठी आधुनिक भांडवली अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी केली जाते। त्यामुळे या वर्गाची शिक्षण व आरोग्य विकत घेण्याची क्षमता बनते। आधुनिकतेचे लाभार्थी ते बनतात। शिक्षणातून पॉलिसी मेकर बनण्याचा अवकाश निर्माण होतो। त्याचवेळी इथल्या श्रमिकांसाठी श्रम प्राधान्याची अर्थव्यवस्था राबवली जाते, ज्यातून बेरोजगारी वाढते। श्रमिकांना श्रमाचा योग्य मोबदला दिला जात नाही, त्यामुळे त्यांचे जीवनमान सारखे खालावत असते। आरोग्य व शिक्षण विकत घेण्याची क्षमता राहत नाहीत। यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी शिक्षण हे प्रभावी साधन म्हणून वापरले जाऊ शकते। म्हणून ज्योतिराव फुले व डॉक्टर आंबेडकरांनी सरकारी विनामूल्य शिक्षणाचा पुरस्कार केला। शिक्षण आरक्षण नेहमी जाती चौकटीत कार्यरत राहिले आहे। मोठ्या संघर्षानंतर अति चौकटीतून शिक्षण सर्वांसाठी खुले झाले, परंतु ब्राह्मणी प्रभुत्व कायम राहिले। त्याची लढाई आपण लढत असतानाच पुन्हा शिक्षण बंदीचे पाऊल सत्ताधाऱ्यांनी उचललं। आपल्या हातून शिक्षण गेल्यास सर्व लढे निरुपयोगी ठरतील। शिक्षणाशिवाय आरक्षणाला अर्थ उरत नाही। आमच्या प्रत्येक लढ्यात शिक्षणाचा लढा जोडूनच पुढची वाटचाल करावी लागेल। ब्राह्मणी व्यवस्थेनं शिक्षणबंदीचे हत्यार उपसलंय। शिक्षणबंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका आपण घेऊया। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावी मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे आणि आंदोलकांवर असंवेदनशीलपणे झालेल्या लाठीमारानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यभर पेटला। हे आंदोलन मुंबईपर्यंत आल्यानं राज्यात मराठा आरक्षण हा आता कळीचा मुद्दा बनलाय। या आरक्षण मागणीच्या मुळाशी प्रामुख्यानं शेती क्षेत्रातील पेचा प्रसंग आणि रोजगार संधीचा अभाव हे 2 मुख्य घटक आहेत। त्यामुळे या निमित्तानं कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याची आणि रोजगार निर्मितीची मागणी पुढे येण्याची तातडीची आवश्यकता आहे। शेतजमिनीवरील मालकी हा मराठा समाजाच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वाचा एक महत्त्वाचा आधार समजला जातो। पण ही परिस्थिती आता बदलल्याचं दिसून येत आहे, कारण पिढ्यांतर्गत शेतीची खाते फोड, वैयक्तिक कारणास्तव आणि शासनाच्या विकास प्रकल्पांतर्गत झालेली जमीन विक्री इत्यादी कारणांमुळे शेतीचे तुकडीकरण झाल्यानं शेतजमिनींचे आकारमान कमी झाले। त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आणि हे अल्पभूधारक गरीब वर्गवारीमध्ये मोडतात। महाराष्ट्र शासनाच्या कृषी जनगणनेच्या आकडेवारीनुसार अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण वाढत आहे। 2015-16 सालच्या कृषी जनगणना अहवालानुसार राज्यात अत्यल्प भूधारक 51.3917 आणि अल्पभूधारकांचे 29.33%, एकत्रित प्रमाण 81% आहे। तर 1970 ते 71 साली हे प्रमाण 38% होतं। म्हणजे गेल्या 45 वर्षांमध्ये 43% शेतकरी लहान भूधारक झाले आहेत। याशिवाय निम्न मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे। शेतीपेचाचा विचार केला तर शेतजमिनीचे विखंडन, कृषी उत्पादनातही झालेली घट, हमी भावाचा अभाव इत्यादी समस्यांसोबत वाढता कर्जबाजारीपणा हा घटक देखील शेती क्षेत्रातील संकटात भरच घालतो आहे। शिवाय दर 3-4